कसं? आत्ता ज्या वाह्यात पद्धतीने फ्रस्ट्रेशनमध्ये का असेना जे काही रामदास कदम बोलले हे शिवसैनिकांना अजिबात पचलेलं नाही, आवडलेलं नाही. आणि त्यामुळे शिवसैनिक याचं उट्ट काढण्यासाठी त्वेषाने पेटून उठतील. लक्षात घ्या, इव्हेंटमध्ये वर छप्पर असताना आणि एअर कंडिशन्ड हॉल असताना सुद्धा शिंदेंच्या भाषणाच्या वेळेला लोकांना कोंडून ठेवावं लागलं तरी लोक बाहेर पळून जात होते. पण त्याच वेळेला ठाकरेंच्या मेळाव्यात मात्र चिखल तुडवत लोक पावसात तसूभरही जागा न हलता ते भाषण डोळ्यात साठवत होते. हे ठाकरेंबद्दलचं प्रेम आहे. आणि त्या ठाकरेंच्याबद्दल, त्यांच्याच पोराबद्दल जर रामदास कदम असं बोलत असतील आणि रामदास कदमांना त्यांच्या बोलण्याची परतफेड करायची असेल तर ती परतफेड कुठल्या माध्यमातून होईल? तर ती शिंदेंना जागा दाखवून होईल. आणि कदाचित रामदास कदमांचा तोच अल्टिमेट गोल आहे. म्हणजे सुषमाताई, तुम्ही हा आरोप करताय किंवा तुम्ही एक असं सांगू इच्छिताय का की रामदास कदम ही भूमिका मांडून या विधानामुळे शिंदेंना अडचणीत आणतायत? ते शिंदेंना नुसते अडचणीत आणत नाही आहेत, ते एका अर्थाने शिंदेंना ठरवून एका चक्रव्यूहात अडकवत आहेत. जर तुम्ही माझ्या पोराला चक्रव्यूहात अडकवलं, माझ्या पोराला तुम्ही बार प्रकरणात अडकवलं, माझ्या पोराची सगळी कागदपत्र बाहेर निघाली, माझं पोरगं गृहमंत्री असतानाही त्याचा बारवर तुम्ही रेड घडवून आणली, तर मी तुम्हाला कसा सोडेन? ही जी भूमिका आहे रामदास कदमांची, तर रामदास कदमांचं भांडण आमच्याशी नाही आहे. रामदास वरवर जरी महाराष्ट्राच्या जनतेला दिसत असलं की अरे हे ठाकरेंना बोललेत, नाही, मला नाही वाटत. ते एकनाथ शिंदेंना अडचणीत आणण्यासाठीचं हे सगळं नाटक आहे. आणि एकनाथ शिंदे अडचणीत नाही, एकनाथ शिंदे संकटात सापडू शकतात यामुळे. आणि तुम्हाला तो माहिती आहे, रामदास कदम म्हणजे पोराच्या बाबत बापरे फारच इम्पल्सिव्ह आहेत. ते रडतात काय, त्या ओरडतात काय, माझ्या पोराला तुम्ही बरबाद केला असं. आणि मग आपल्या पोरावरती रेड पडली आणि त्याच्यात शिंदेंनी काहीच केलं नाही. ज्या शिंदेंनी रवींद्र वायकरला क्लीन चिट मिळवून दिली, ज्या शिंदेंनी अर्जुन खोतकरला क्लीन चिट मिळवून दिली, ज्या शिंदेंनी यामिनी जाधवला क्लीन चिट मिळवून दिली, ज्या शिंदेंनी भावना गवळीला क्लीन चिट मिळवून दिली, काय त्या शिंदेंना कदमच्या पोराला वाचवणं शक्य नव्हतं? तुम्हाला नाही वाटत की उदय सामंतांना जास्तीची स्पेस देताना कोकणामधला हा दुसरा जो नेता होता त्या रामदास कदमांची माती शिंदेंनीच केली? त्यामुळे मग शिंदेंनी जर माती केली असेल तर मग वाईस वर्सा शिंदेंवर पलटवार न करतील ते रामदास कदम कसले? अहो, कदम कुणाचेच नाही.